तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही सेवा बघणार आहोत ज्या केल्यामुळे तुम्हाला हनुमानजींचा आशीर्वाद प्राप्त होईल. शिवाय तुमच्या ज्या काही मनोकामना असतील त्या नक्कीच पूर्ण होतील. यामध्ये पहिली सेवा म्हणजे हनुमानजींना तेल सिंदूर अर्पण करायचं आहे. हनुमानजींना चमेलीचं तेल आणि सिंदूर अतिशय प्रिय आहे. त्यामुळे मंदिरात जाऊन चमेलीच्या तेलामध्ये सिंदूर मिसळून तो तुम्हाला अर्पण करायचा आहे. यामुळे संकटे तर दूर होतातच, त्याशिवाय आत्मिक शक्ती मिळते. दुसरी सेवा हनुमान चालीसा याचे 11 किंवा 21 वेळा पठण करायचं आहे. सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालीसा 11, 21 किंवा 40 वेळा तुम्हाला म्हणायची आहे. यामुळे भीती, नकारात्मकता आणि अडथळे दूर होतात असे म्हणतात. तिसरी सेवा सुंदरकांड याचा पाठ करायचा आहे. रामायणातील सुंदरकांड हे हनुमानजींच्या पराक्रमाची यशोगाथा गाते. यामुळे हनुमान जयंतीला सुंदरकांड वाचणे किंवा ऐकणे हे अतिशय शुभ मानले जाते. चौथी सेवा गूळ, चणा किंवा केळी प्रसाद म्हणून वाटणे. हनुमानजींना गूळ, चणा आणि केळी अतिशय आवडतात. त्यामुळे मंदिरात प्रसाद अर्पण करून तो तुम्ही भक्तांना आज वाटा. यामुळे तुम्हाला पुण्य आणि खूप सारे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. पाचवी सेवा म्हणजेच रामनामाचा जप. तुम्हा सर्वांनाच माहिती असेल की हनुमानजी श्रीरामांचे परमभक्त आहेत. म्हणूनच श्रीराम जय जय राम हा मंत्र जप करणे हा अतिशय शुभ मानला जातो. आणि आज आहे हनुमान जयंती. या विशेष दिवशी ही विशेष सेवा केल्यामुळे तुम्हाला मन शांत तर होईलच, तुमच्या आयुष्यातली संकट, दुःख तर दूर होतीलच. यासोबतच तुम्ही सुद्धा रामनामामध्ये गुंतून जाल. आणि जेव्हा माणूस रामनामामध्ये गुंतून जातो तेव्हा त्याला भौतिक जगाची कोणतीही आशा, इच्छा, अपेक्षा राहत नाही. यामुळे श्रीराम जय जय राम हा जप तुम्हाला जेवढा शक्य होईल तेवढा आज करायचा आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आज इथेच थांबते. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आणि पुन्हा एकदा सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जय श्रीराम.